मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. पंढरीच्या दर्शनासाठी सावद्यातून भक्तांचा लोंढा. 2 बसद्वारे 70हून अधिक भाविक रवाना झाले. सावदा प्रतिनिधी. अधिक पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून सावदा येथील श्री विठ्ठल मंदिराच्या वतीने सावदा ते पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे 70हून अधिक भाविक 2 बसद्वारे पंढरपूरकडे रवाना झाले. यात्रेसाठी सजवण्यात आलेल्या बसचे पूजन माजी नगराध्यक्ष तथा समाजसेवक राजेंद्र चौधरी व सौ हेमांगी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. नारळ फोडून आणि विठ्ठल नामाच्या गजरात यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. दिनांक 11 रोजी सायंकाळी 7 वाजता सावदा येथून यात्रेला प्रारंभ झाला असून दिनांक 12 रोजी पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. या यात्रेच्या आयोजनासाठी काही दानशूर भाविकांनी कोणतीही प्रसिद्धी न करता गुप्त स्वरूपात आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या या निस्वार्थ योगदानामुळे अनेक भाविकांना पंढरीच्या दर्शनाचा लाभ घेणे शक्य झाले असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की भाविकांना नियमितपणे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता यावे यासाठी दर एकादशीला सावदा ते पंढरपूर अशी एसटी बसद्वारे यात्रा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे अधिकाधिक भाविकांना पंढरीच्या दर्शनाचा लाभ मिळणार असून भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या धार्मिक उपक्रमास सावदा व परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यात्रेच्या प्रस्थानावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. मंदिर सावदा येथील सर्व हरिभक्त अधिक मासानिमित्त सावदा ते पंढरपूर हा प्रवास करीत आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला बस जात असतात, परंतु सावद्यातील हरिभक्तांचा विषय दरवर्षाचा असतो की आपण जाऊ. पण यावर्षी प्रथमच आम्ही एक बसचं नियोजन केलं, परंतु एक बसमध्ये भक्त वाढल्यामुळे आता वेळेअभावी आम्हाला दुसरी बससुद्धा करावी लागली. आज अशी परिस्थिती आहे की 3ऱ्या बसचे सुद्धा लोक इथं शिल्लक आहे, परंतु वेळेवर बसेस न मिळाल्यामुळे आज इथून 2 बसेसचे प्रवास सावदा विठ्ठल मंदिरातर्फे करण्यात येत आहे. आणि अधिक मासानिमित्त जास्तीत जास्त भक्तांनी भगवंताचं दर्शन घ्यावं हा यामागील उद्देश आहे. यामध्ये काही दात्यांनी सुद्धा सहकार्य केलं आहे. ते दातेसुद्धा नाव न सांगण्याच्या बोलीवरती त्यांनी या ट्रीपसाठी सहकार्य केलं आहे. असे भरपूर दाते आहे की ते अजूनही या मंदिरासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि या योगदानातून आपले अंधाळ्याचे जगन्नाथ बाबा अंधाळेकर महाराज यांचे गादीपती भगोप धनराज महाराज यांच्या या मार्गदर्शनाखाली या बसेसचं नियोजन करण्यात आलेलं आहे. भविष्यात दर एकादशीला तिथून या बसेस जातील आणि प्रत्येक हरिभक्ताचं पंढरपूरला दर्शन होईल अशी आमची भविष्यातील नियोजन आहे. चला पाटील हे पाटील त्या कापून प्रवेश सुरू, प्रवेश सुरू, प्रवेश सुरू. प्रसिद्ध लेवा जगत न्यूजच्या माध्यमातून आपली जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध करा. सरकार मान्य प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI बामणोद तालुका यावल जिल्हा जळगाव. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. उपलब्ध अभ्यासक्रम फिटर 20 जागा, इलेक्ट्रिशियन 20 जागा. संस्थेची वैशिष्ट्ये अनुभवी व तंत्रशिक्षित शिक्षक वर्ग, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज यांत्रिकी प्रयोगशाळा, प्रशस्त व सुरक्षित शैक्षणिक परिसर, समृद्ध ग्रंथालय. सर्व लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.